आली पण काळ आला नव्हता। 70 फूट खोल विहिरीत पडलेल्या नव्या बैलजोडीला ग्रामस्थांनी दिले जीवनदान। माण तालुक्यातील पिंगळी बुद्रुक येथे घडलेल्या एका थरारक आणि भावनिक घटनेने ग्रामस्थांच्या काळजाचा ठोका चुकवला। वळवीच्या पावसानंतर शेतीच्या मशागतीची लगबग सुरू असताना एका शेतकऱ्याच्या नव्याने खरेदी केलेल्या बैलजोडीवर अचानक संकट कोसळले। मात्र ग्रामस्थांच्या धाडसामुळे आणि दैवाच्या कृपेने मोठी दुर्घटना टळली। पिंगळी बुद्रुक येथील शेतकरी राहुल विजय जगदाळे यांनी अवघ्या 3 दिवसांपूर्वी नवीन बैलजोडी खरेदी केली होती। शुक्रवारी सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास जगदाळे आणि फडतरे वस्ती नजीक असलेल्या बिघा शेतात कुळवटीचे काम सुरू असताना अचानक एका बैलाचा पाय घसरला। क्षणार्धात अवतासह दोन्ही बैल तब्बल 60 फूट खोल विहिरीत कोसळले। घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थ आणि शेतकरी मोठ्या संख्येने धावून आले। जवळपास 1 तास बैलांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते, मात्र विहीर खोल असल्याने सर्व प्रयत्न अपुरे पडत होते। विहिरीत पडलेल्या बैलांचा आक्रोश आणि मालकाची असहाय्यता पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले। अखेर दहिवडी येथील साई क्रेन सर्व्हिस यांची क्रेन घटनास्थळी बोलवण्यात आली। त्यानंतर काही धाडसी तरुणांनी जीवाची पर्वा न करता थेट विहिरीत उड्या मारल्या। पोहत जाऊन बैलाच्या पोटाखाली पट्टे बांधण्यात आले आणि क्रेनच्या साहाय्याने दोन्ही बैलांना सुरक्षितपणे वर काढण्यात यश आले। सुदैवाने एका बैलाला किरकोळ दुखापत झाली असून इतर कोणतीही जीवितहानी झाली नाही। बैल सुरक्षित बाहेर येताच उपस्थित ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला। या घटनेनंतर सर्वांच्या तोंडी एकच वाक्य होते, वेळ आली होती पण काळ आला नव्हता। शेतकऱ्यांसाठी बैल हे केवळ जनावर नसून कुटुंबातील सदस्य असतात। त्यामुळे या बैलजोडीचे वाचलेले प्राण म्हणजे राहुल जगदाळे यांच्या कुटुंबासाठी नवजीवनच ठरले आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।